अमरावती महानगरपालिकेने पर्यावरण संवर्धन, जलस्रोतांचे संरक्षण आणि धार्मिक साहित्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट या त्रिसूत्रीवर आधारित मूर्ती आणि धार्मिक फोटोंच्या संकलन व विसर्जन उपक्रमाची सांगता छत्री तलाव परिसरात उत्साहात केली। महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या पुढाकाराने राबविलेला हा उपक्रम राज्यातील इतर मनपांसाठी आदर्श ठरेल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। नागरिकांनी पर्यावरण आणि परंपरेचा समतोल साधत केलेल्या सहभागाचे कौतुक करण्यात आले। मनपा, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नातून शहरात पर्यावरणपूरक सण संस्कृती दृढ होत असल्याचे नमूद करण्यात आले। मनपाच्या 5ही झोनमधून संकलित झालेल्या एकूण 542 लक्ष्मी मूर्तींचे शास्त्रोक्त विधीनंतर पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले। तसेच जमा केलेल्या मूर्ती व धार्मिक फोटोंची वैज्ञानिक पद्धतीने सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्यात आली। विविध NGO, सामाजिक संस्था, स्वयंसेवक, विद्यार्थी आणि यंग मार्वल टीमने संकलन, वर्गीकरण आणि जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला। मनपा प्रशासनाने हा उपक्रम वर्षभर सातत्याने राबविण्याचा मानस व्यक्त केला असून शहरात कायमस्वरूपी संकलन केंद्रे स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे। पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आणि धार्मिक परंपरेचा सन्मान यांचा समन्वय साधणारा हा उपक्रम अमरावती शहरासाठी एक नवा आदर्श निर्माण करत आहे। अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत हरित दिवाळीचा सुंदर शेवट या उपक्रमाअंतर्गत महालक्ष्मी मूर्तींचं विसर्जन आज इथे शास्त्रोक्त पद्धतीने पर्यावरणपूरकरित्या करण्यात आलेलं आहे। त्यासाठी महानगरपालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त, महिला बचत गट आणि NGO, विविध NGO त्यांनी आज इथे सहभाग नोंदवला आणि हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी केलेला आहे। महानगरपालिकेने एक पाऊल इथे उचललेलं आहे, स्वच्छ अमरावती आणि पर्यावरणपूरक अमरावती। त्यासाठी इथे नागरिकांनी जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि इथून पुढे देखील नागरिकांनी अशाच उपक्रमांना प्रतिसाद द्यावा असं आवाहन करते। धन्यवाद। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।